नमस्कार. मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग. तर मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापासून वृत्तपत्रात, सोशल मीडियावर जे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये जे वाईट कृत्य, जे मानवतेला काळिमा भासणारी घटना त्या ठिकाणी घडली आणि या घटनेचा सोशल मीडियावर, वृत्तपत्रावर ही बातमी जेव्हा व्हायरल झाली आणि ही बातमी वाचून सर्व महाराष्ट्रातील जनतेने हळहळ व्यक्त केलेली आहे आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी सर्वीकडून प्रशासनाला, पोलीस डिपार्टमेंटला विनंती त्या ठिकाणी करण्यात येत आहे की असं कृत्य कोणी करू नये आणि अशा या घटनेला प्रशासनाने, पोलिसांनी त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करून अशा नराधमांना फाशी देण्यात यावी अशी विनंती सर्व जनतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. तर ही घटना घडण्यामागे अनेक कारणं या ठिकाणी दिसून येत आहे. बरेच जण म्हणतात की त्या मुलीचा बापाचा आणि त्या मुलाचा त्या ठिकाणी वाद होता. तर त्या नराधमाला त्या मुलीच्या बापासंग त्या ठिकाणी भांडणं करायला पाहिजे होते. त्या निरागस लहान मुलीने काय त्याचं त्या ठिकाणी बिघडवलं होतं, तर असं वाईट कृत्य त्या नराधमाने या ठिकाणी केलं. तर बरेच जण म्हणतात की त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, पण मी सांगू इच्छितो की त्या नराधमाला फाशीची शिक्षा त्या ठिकाणी देऊ नका. जर त्याला फाशीची शिक्षा त्या ठिकाणी दिली तर तो 2 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडेल. पण त्यानं असं हे कृत्य केलेलं आहे की तो त्या मरणापेक्षाही मोठी शिक्षा कोणती या जगामध्ये असेल तर ती शिक्षा त्याला या ठिकाणी देण्यात यावी. तर मी सांगू इच्छितो प्रशासनाला, पोलीस डिपार्टमेंटला की त्याला फाशीची शिक्षा देऊ नका, त्याला जिवंतपणीच अशी नरक यातना द्या की त्यांनी मरण्याची तुम्हाला त्या ठिकाणी विनंती केली पाहिजे की मला फाशीची शिक्षा द्या, मला मरण त्या ठिकाणी द्या, पण तरी त्याला मरण त्या ठिकाणी भेटलं नाही पाहिजे. तर त्याला जिवंतपणीच त्याची लैंगिक छाटणी करा, त्याला जागोजागी चटके त्या ठिकाणी द्या, जो त्याच्यावर जे शिक्षा त्याला त्या ठिकाणी देता येईल जिवंतपणे ती शिक्षा द्या, जेणेकरून असं कृत्य करणाऱ्या नराधमाला या आरोपीची शिक्षा पाहून, या आरोपीची हाल पाहून त्याच्या मनामध्ये असं वाईट करण्याची, कृत्य करण्याची मनात त्याच्या भावना या ठिकाणी निर्माण नाही झाली पाहिजे. तीनदा विचार असे नराधम या ठिकाणी या आरोपीला पाहून या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे, कायद्याविषयी भीती निर्माण या ठिकाणी झाली पाहिजे. तर खूप वाईट घटना आपल्या या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये झालेलं आहे. तर मी त्या लहान चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पित करतो आणि त्या परिवारामध्ये ही घटना झाली, या परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि त्या लहान चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो. ओम शांती, ओम शांती.